नमस्ते. सबका तय रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. आजची आपली रेसिपी आहे मस्त खमंग आणि कुरकुरीत अशी तिळाची कोथिंबीर वडी. सध्या कोथिंबीर खूप स्वस्त झालेली आहे, तर आज आपण बनवूया चविष्ट अशी कोथिंबीर वडी. तर सर्वांना विनंती, व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर एक जुडी मी कोथिंबीरीची निवडून घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली 1-2 पाण्याने कोथिंबीर आणि अशी बारीक कट करून घ्यायची आहे बघा. आता ह्याच्यामध्ये घालण्यासाठी अद्रक, लसूण, 4 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं मीठ खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे, हे घातलेलं आहे. आता थोडीशी हळद घालायची, थोडीशी लाल मिरची पावडर घातलेली आहे, थोडीच घातलेली आहे. आपण ह्याच्यामध्ये हिरवी मिरची पण घातलेली आहे, त्याच्यामुळं तिखट थोडंसं कमी घातलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये बेसन घालायचं आहे. तर बेसन एकदम न घालता थोडं थोडं घालायचं, जसं लागेल तसं. आणि थोडंसं 2 चमचे पाणी घालायचं. पाणी जास्त घालायचं नाही, कोथिंबीर ओली असल्यामुळं जास्त पाण्याची गरज लागत नाही. आणि छान असा मस्त कोथिंबीरीचं मस्त असा गोळा करून घ्यायचा आहे बघा मळून. आता जास्त पाणी घालायचं नाही, थोडंसंच पाणी घालायचं, जास्त पाण्याची अजिबात गरज लागत नाही, कारण कोथिंबीर आपण अगोदर धुवून घेतलेली आहे, त्याच्यामुळं ओलीच आहे. असा मस्त गोळा करून घेतलेला आहे. आज आपण तिळाची कोथिंबीर वडी बनवणार आहोत, त्याच्यामुळं पोळपाटावर तीळ पसरून घेतलेले आहेत, गावरान तीळ. आणि असा हातावर रोल करून घ्यायचा आणि ह्याच्यावर फिरवायचा, म्हणजे छान वरून तीळ लागतात. तर अशा पद्धतीने मी रोल करून घेतलेला आहे. चाळणीमध्ये तेल लावून घ्यायचं चाळणीला आणि हा रोल आहे तो ठेवून घ्यायचा. बाकीचे पण रोल ठेवून घेते ह्याच्यावर असेच करून. आणि एका पातेल्यात तोपर्यंत गॅसवर पाणी उकळायला ठेवलेलं आहे बघा. पसरट पातेलं घ्यायचं, म्हणजे हे चाळणी व्यवस्थित बसेल. अशी 4 रोल झालेले आहेत, तर ह्याच्यावर चाळणी ठेवून घ्यायची आणि वरून झाकण ठेवायचं. 10 ते 15 मिनटं ह्या वड्या वाफवून घ्यायच्या. आता तीळ लावल्यामुळे एकदम मस्त खूप खमंग आणि कुरकुरीतसुद्धा होते आणि खायला खूपच छान टेस्टी लागते ही वडी कोथिंबीरीची. तर तुम्ही तीळ लावून अशा पद्धतीने वड्या नक्की करून बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर या वड्या थोड्याशा कोमट झाल्यानंतर मस्त अशा कापून घ्यायच्या बघा, पातळ. जास्त पण थंड नाही होऊ द्यायच्या, जरासा कोमट असतानाच अशा वड्या कापून घ्यायच्या. तुम्हाला जशा पातळ जाड जशा आवडतील तशा. कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेले. आता हे कापून घेतलेल्या वड्या आहेत त्या तळून घेते एका रोलच्या. जास्त फुल पण करायचा नाही, मीडियम गॅसवर मस्त सोनेरी कलरवर तळून घ्यायच्या. गॅस मध्यम ठेवायचा, म्हणजे जास्त करपणार नाहीत. अशा उकडून खाल्ल्या तरी पण खूप छान लागतात वड्या. मला तर उकडलेल्याच आवडतात, मी अर्ध्या ठेवून देत असते माझ्यासाठी. तर ज्यांना तेलकट जास्त आवडत नाही त्यांनी अशा उकडून खाल्लेल्या सुद्धा खूप छान लागतात बघा तुम्ही खाऊन. तर आता मस्त अशा तळून घेते बघा, मस्त सोनेरी कलरवर घ्यायच्या तळून. तर दुसऱ्या पण रोलच्या कापून घेतलेल्या आहेत, त्या पण तळून घेते मी. तर नक्की करून बघा अशा वड्या, बघा किती छान मस्त झालेल्या आहेत. खायला तर खूपच टेस्टी लागतात तीळ लावल्यामुळं. तर अशा वड्या नक्की करायला विसरू नका आणि एखादी छानशी कमेंट नक्की करा. धन्यवाद.